बैठकीला केंद्रातले सगळे विरोधी पक्ष आणि त्या पक्षांचे नेते असणार आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे देखील सहभागी असतील, याबद्दल विचारूयात. आमचे प्रतिनिधी मुंबईतून उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला असतील 20 ऑगस्टच्या, काय अधिक माहिती? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील 20 तारखेला होणाऱ्या सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांची जी बैठक महत्वाची दिल्लीमध्ये होणार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या बैठकीला सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. अतिशय महत्वाची बैठक आहे. शिवसेनेची नेमकी आता 2024 साठीची भूमिका नेमकी काय असणार आहे, या बैठकीमध्ये एकंदरीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेना युपीए मध्ये सहभागी होणार का, तिसरी आघाडीमध्ये सहभागी होणार का, तिसरी आघाडी किंवा युपीए यांची एकत्रित मोठ बांधून एक नवीन आघाडी निर्माण होते, त्यामध्ये शिवसेना सहभागी होणार का, हा प्रामुख्याने प्रश्न आहे. सध्या शिवसेनेचे देखील जवळपास 21 खासदार आहेत. 18 लोकसभेमध्ये, 2 राज्यसभेमध्ये, असे एकूण 21 खासदार आहेत शिवसेनेचे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका देखील तितकीच महत्वाची असणार आहे देशाच्या राजकारणामध्ये. त्यामुळे शिवसेना नेमकी काय भूमिका स्वीकारते, नेमकं काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. 2024च्या होणाऱ्या निवडणुकीची तयारी ही आतापासूनच सुरू झालेली आहे. देशभरातले सर्व विरोधक जेव्हा एकत्र येत आहेत, त्या एकत्र येणाऱ्या महत्वाच्या बैठकीमध्ये शिवसेना देखील सहभागी होते. आणि शिवसेना जर सहभागी होत असेल तर शिवसेनेचा निर्णय काय असणार आहे, भाजपच्या विरोधामध्ये 2024ची निवडणूक लढणार, युपीए मध्ये सहभागी होणार का, तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार का, तिसरी आघाडी आणि युपीए हे एकत्रित येऊन नवीन आघाडी निर्माण होते, त्यामध्ये शिवसेना सहभागी होणार, हे सगळे प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते दिल्लीमध्ये या बैठकीनंतर मिळू शकतील. जी, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकूणच 20 ऑगस्टला सोनिया गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे विरोधकांची, आणि या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीमध्ये सहभागी असतील. एकूणच विरोधकांच्या एकजुटीचा हा प्रयत्न सुरू आहे. And today we have come here to speak to you because we are not allowed to speak inside Parliament. This is nothing short of the murder of the democracy of this country. I'd also like my friends from other parties to make their comments. Raut sir. देखिए, जैसे कि अभी राहुल जी ने कहा कि पार्लियामेंट सेशन हुआ ही नहीं है, अगर विपक्ष को अपनी बात रखने का मौका नहीं मिला है, हम जनता के हित में, देश के हित में जो बात रखना चाहते थे, हमारा आवाज आप तक पहुंचने नहीं दिया, अगर आप इसे पार्लियामेंट का सेशन कहते हैं तो मैं मानता हूं यह पार्लियामेंट का सेशन नहीं थी। हमारे सबके सामने हमने कल देखा है, लोकतंत्र की हत्या हुई हमने देखा है, हमारे आंखों से देखा है। जिस तरह से कल राज्यसभा में मार्शल के ड्रेस पर बाहर से प्राइवेट लोग आकर हमारे महिला सांसद और हमारे सभी सांसदों के ऊपर हमला करने की कोशिश की, मुझे लगा ये मार्शल नहीं थे, मार्शल लॉ लगाया था राज्यसभा में और पार्लियामेंट में। हमने इस प्रकार से जो लोग खड़े थे कल, तो मैंने तो बोला कि मुझे लगता है कि मैं पाकिस्तान बॉर्डर पे खड़ा हूं और हमें रोका जा रहा है अंदर जाने से। इस देश में कल पवार साहब ने जो कहा है कि उनके 55 साल के संसदीय लोकशाही के पूरे जीवन में इस प्रकार का चित्र ना खड़गे साहब ने देखा है, ना पवार साहब ने देखा है, और 20 साल में ना हमने देखा है। अगर इस प्रकार से आप दर दिन लोकतंत्र की हत्या करते रहेंगे तो मुझे विश्वास है दर दिन लोकतंत्र को हम जिंदा करेंगे और ज्यादा ताकत से देश के सामने आएंगे। मैं ये जो हमारी अपोजिशन की यूनिटी है उसको धन्यवाद देता हूं कि कल भी हम एक साथ थे और आज भी एक साथ है और कल भी रहेंगे। धन्यवाद। In more than 2 decades of experience in Parliament, we have never witnessed what we experienced yesterday in the Rajya Sabha. The opposition, as the voice of the people, raised very important issues. The Pegasus, farmers issue, and the price rise to be discussed. Government never considered to any one of our demands. Above all, yesterday, the General Insurance Business Amendment Bill
very important, in which the government is. तर दिल्लीमध्ये सध्या